माननीय डीएचओ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले 2 शब्द सांगावे. आज गादाना जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या लोकार्पण आणि शुभारंभ सोहळ्याप्रसंगी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रशांत भाऊ बंब, या गादाना जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय प्राध्यापक सुरेश सोनवणे सर, कित्येक पदांची महती एका पदामध्ये सामावून घेतली. कारण मित्रांनो, बरेच राजकारणी पण होतात, बऱ्याच वेगळ्या वेगळ्या संस्था कंपन्यांचे मालकही होतात, पण तो दृष्टिक्षेपात असतो तो बऱ्याच जणांचा पैसा. की मी तिथे जाऊन काय करीन, मी हे कमवील, मी असं करीन, मी इंडस्ट्री टाकली तर मी असं करेन, मी तसं करेन. परंतु गरुड झेप ही एक अशी अकॅडमी आहे, शेकडो हजारो मुलं आपल्या जीवनामध्ये नोकरी न मिळणाऱ्या पद्धतीमध्ये त्याच्या जीवनात नुसत्या नोकऱ्या मिळाल्या नाही तर सामाजिक संधान कसं असतं, कसं आपलं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, या ठिकाणी भेटणारी संस्कृती कशी असते. पैसा मिळत नाही असं नाही, पण पैसा मिळाल्यानंतर त्याला सदुपयोगात कसं घ्यायचं. बरेच इंडस्ट्रीज मी बघितले, पण तो त्यांचा पैसा सामाजिक व्यवस्थेमध्ये लावण्याकरता फार तोडके पडतात. मी मध्य प्रदेशमध्ये गेलो, मी राजस्थानमध्ये गेलो, मी दिल्लीला, मी वेगळ्या वेगळ्या ठिकाणी कामानिमित्त जात असतो. प्रत्येक ठिकाणी गरुड झेपचा मी बोर्ड बघितलाय. हा काही बोर्ड नुसता काही जाहिराती करता नाहीये. प्रत्येक फील्डचे मुलं येऊन त्या ठिकाणी आपल्या जीवनाची स्वप्न घेऊन येतात. आणि जसं सुरेशने एक स्वप्न बघितलं होतं, त्याला त्यांनी साकार केलं, तशीच स्वप्न त्याच्याच अकॅडमीमध्ये येऊन बघून त्याला पूर्णत्वास नेतात. म्हणजे त्याच्या गरुड झेपला मी स्वप्न बघून साकार करण्याची फॅक्टरी जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. मित्रांनो, या लेवलचं काम या सोनखेड्या गावात नव्हतं. हे करताना आपल्याला प्रत्येकाला वाटतं, मी बरेच इंडस्ट्रीज बघतो की त्यांना राजकारणात यावं वाटतं आणि राजकारणात बरेच जण येतात, परंतु कधी मी त्यांना त्यांची कामं सचोटीने केल्याचं कधी जास्त ऐकत फार कमी लोक असतात. म्हणजे आमची जर विधान परिषद तुम्ही जर बघितली तर अर्धी कॉन्ट्रॅक्टर, मोठे बिल्डर ह्याच्यानी भरलेली. विधान परिषदेचं जास्त कोणाचं हे पण नसतं. पैसा ज्याच्याकडे मुबलक असेल त्या पद्धतीने चालणारे या सगळ्या गोष्टी कधी कधी असतात. मित्रांनो, मी प्रत्येक पक्षात असा नाही आहे, पण जे आहे त्याची वस्तुस्थिती सांगतोय. पण सुरेशनी आल्यानंतर राजकारणामध्ये राजकारणाचे सगळे गमक ओळखून आणि त्याला पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. माझे सर्व जिल्हा परिषद सदस्य, मग ते LG गायकवाड असतील, सुरेश असेल, खंडागळे साहेब असतील, किंवा सर्व माझे सभापती, पंचायत समितीचे सदस्य असतील, प्रत्येक जण त्याच्या लेवल पर्यंत रूट लेवलला जाऊन काम करतोय. जसं मी सांगितलं होतं की एक सर्व सन्माननीय एक ग्रामपंचायतचे सदस्य किंवा सदस्य असतील किंवा सन्माननीय पंतप्रधान महोदय असतील, खासदार, आमदार, झेडपी सदस्य सगळेच, पण एक ग्रामपंचायतच्या सदस्यांनी ते जितकं करू शकतात तितकं काम केलं आणि पंतप्रधान महोदयांनी जितकं काम करू शकतात ते तितकं केलं, तर दोघांची पदं सारखी असतात. कारण की त्यांनी त्यांची जितकी काही आपल्यातली ड्युटी देण्याची आपली ताकद आहे तितकी दिलेली आहे. म्हणून प्रत्येक माणूस हा आपापल्या परीने मोठाच असतो. मित्रांनो, माता भगिनींनो, आज सर्वप्रथम सगळ्या गोष्टींचे, काही गोष्टींचे उद्घाटन मी करू शकलो नाही, पण या सगळ्या गोष्टींचे उद्घाटन होऊन लोकार्पण सोहळा हा करून तुमच्या याला येईल पाड्या 24चा पाडा म्हणणार बरं. 24चा पाडा 6वीत आहे ना. तालुके किती बेटा सांग, तालुके किती आपल्या जिल्ह्यात? बस खाली जरी आले आणि अशी हालत राहिली काय कामाचं आहे? काही कामाचं. पण हे चूक कोणाची आहे? नवा भिडू नवा रात चालू करा. काय आता जे झालं ते झाले.
आपण 2 वाजेला उठलो, जाऊ दे आता दिवस गेला बाय असं नाही, 2 वाजेला उठून रात्री 8 पर्यंत बाकीची कव्हर करू आपण आणि त्याच्यावर काम करू. इथून पुढे सगळे शिक्षक गावात राहिले पाहिजे. शिक्षक गावात न राहणं कायद्याचं उल्लंघन आहे. ते तुम्ही रायटिंग मध्ये घ्या. सगळे तिथं जाऊन रायटिंग मध्ये रोज फक्त एकच करायचं, सर्व सन्माननीय सरपंच महोदयापासून सदस्यांनी आणि शालेय समितीच्या सदस्यांनी काय करायचं, एक एक जण वाटून घ्यायचं, रोज शाळेत जायचं. किती शिक्षक गावातून वापस आले बाहेरून ते फक्त आपके गांव में आए थे और एक कार्यक्रम लिया, उस कार्यक्रम में क्या क्या आपकी मांगनी थी, क्या मंजूर हुआ, आप बताइए. आमच्या 2 केटी बंधाऱ्या मागणी होती, त्या दोन्ही केटीपर्यंत बंधाऱ्या मंजूर व्हायले, काम चालू आहे. एक केटी बंधाऱ्याचं 75% काम व्हायले, 50% काम व्हायले. स्मशानभूमीचं एक सुशोभीकरणाचं काम व्हायले 10 लाखाचं. अजून एक कब्रस्तानचं 8 लाखाचं मंजूर व्हायले. एक दलित वस्तीचं 5 लाखाचं मंजूर व्हायले. पॉवर प्लगचं हाय मास्टर एक 4 लाखाचे. सभा मंडप आहे 2, एक 10 लाखाचा आहे आणि एक 60 लाखाचा आहे. 2 सभा मंडप आहे. घरकुलाचे डची यादी आहे, ते 86 घरकुल मंजूर व्हायले डच्या यादीमध्ये. आता त्याला किती वेळ लागतो ते काही सांगता येणार नाही आम्हाला, कारण शासनाचं आहे ते. वरतून किती मंजूर होत्या, किती भेटतात ते लवकर नाही सांगता येणार. मंजूर झाल्यावर सांगता येईल ते. दादासाहेब रघुनाथ काळे, शालेय कोणतं गाव आहे? ताजनापूर. साहेबांनी विविध विकास कामे केले, त्यांचे पहिले शतश आभार मानतो. आणि असाच विकास निधी गावासाठी उपलब्ध करून द्यावा ही त्यांना विनंती, पुनश्च विनंती करतो. आप दोबारा प्रशांत बिल्कुल चाहेंगे. उन्होंने आपके गांव में विकास का कुछ काम किया है? बहुत किए. आपका नाम बोलिए. संजय बाळासाहेब काळे, उप सरपंच ताजनापुर. कार्यक्रम लेने का मतलब क्या है? देखिए गए 2 साल में कोरोना तो था ही था, उसके बावजूद भी कोरोना कार्यकाल में हम बैठे नहीं रहे. हमने हर तबके के लिए काम किया. कोरोना में तो किया ही किया, लेकिन उनकी योजनाएं उनके घर तक पहुंचाई. बीच में प्रशासकीय मान्यता लेकर अलग अलग इमारतें, अलग अलग रास्ते, इनका काम चालू रखा, जिसका आज प्रत्यक्ष लोकार्पण 16 था. ये कोई भूमि पूजन ज़्यादा नहीं थे आज के, आज लोकार्पण 16 ज़्यादा था. आपने देखा होगा उपकेंद्र, आरोग्य का उपकेंद्र है, पानी की व्यवस्था जो शुद्ध जल मुफ्त में उसकी व्यवस्था है, स्कूल रूम्स है. अलग अलग तबके पर अलग अलग मुहिम पर काम, रास्तों के काम, पानंद रास्तों के उद्घाटन, ये हमारा मकसद रहा है. दूसरा, हर गांव में हर ग्राम सेवक, शिक्षक और अधिकारी कर्मचारी गांव में ही रहना चाहिए. उसका एक रिव्यू, क्योंकि गए 1.5 साल से मैं इस पर काम कर रहा हूं, उसका एक रिव्यू था. और विशेषकर दारिद्र्य की कार्ड रहेंगे या कुछ संदूक रहेंगी, ये हमने गांव-गांव में दी. जो रह गई थी उनके कूपन्स लेकर उनको देने का कार्यक्रम हमने आज रखा था. गांव में बहुत दिनों से लोगों की मुझे मतलब मेरे और मेरे सहकारियों को बुलाया था. जितने भी काम हमने आज तक किए, एक गांव ऐसा नहीं मिलेगा आपको जहां कम से कम 1 करोड़ का निधि हमारा गया हुआ नहीं है. आज़ादी के बाद में ऐसा आपको नज़ारा पूरे मतदार संघ में, मेरे गंगापुर और खुलताबाद में आपको कहीं देखने को नहीं मिलेगा. इतने काम हमने गए 2 सालों में, मैं 10 साल से काम करते आया हूं, लेकिन 2 साल का भी हमने किस अच्छी तरह से उपयोग किया, इसलिए सब कार्यक्रम थे. बरं सर, आरोग्य उपकेंद्राचं उद्घाटन केलं आपण आता या आरोग्य उपकेंद्रामध्ये कोणी कर्मचारी हजर राहणार का? असे आरोग्य उपकेंद्र 2-4 वसाहत राहिले सध्या. बघा, मी आत्ताच सांगितलं, काही कामं जी असतात ती लोकल लेवलच्या जनतेची असतात. आम्हाला जर त्यांनी कळवलं की हे अधिकारी गावात राहत नाही, हे बघा हे चालले, साधे पुरावे जरी दिले, आम्ही त्यांच्यावर ॲक्शन घेऊ. आणि काही सांगायची पण गरज नाही, खरं म्हणजे विधी लिखित आहे. तालुक्यात 2 आरोग्य उपकेंद्र असेच आहे सर, एक तो टाकळे राजा राय आणि एक तो सराईच, कोणीच नसतं तालुक्यात नाही, राज्यातल्या सगळ्या आरोग्य केंद्रावर उपकेंद्रावर कोणीच राहत नाही. शाळेत शिक्षक गावात राहत नाही, ग्रामसेवक गावात राहत नाही, तलाठी गावात राहत नाही. हे आहेच. मी हा मुद्दा उचलला आहे, सगळे माझ्यावर प्रचंड दबाव आणतात, दबावाला काही भीक घालत नाही मी. अशा
यांनी राहायला पाहिजे. यांच्या हातात पूर्ण जनता आहे, यांच्या हातात लहान मुलं आहे, यांच्या हातामध्ये सगळं दिलं आहे. नोकऱ्या लागत नाही तेव्हा सांगायचं की आम्हाला नोकऱ्या द्या, आम्ही पाकिस्तानच्या बाउंड्रीवर काम करू, चायनाच्या बाउंड्रीवर काम करू वाटल्यास. आणि नोकऱ्या लागल्यावर काही सोडून द्यायचं आणि गावाला रस्त्यावर सोडायचं आणि आपण आपल्या शहरामध्ये राहायचं, हे कायदेशीर नाही. मुख्यालयी राहण्याचा कायदा आहे, त्यांना राहावंच लागेल. बशर्त एकच आहे, गावाच्या नागरिकांनी आम्हाला पुराव्यासह कळवलं पाहिजे. सर, जिस तरह से यूपी में बीजेपी ने जश्न मनाया, आने वाले इलेक्शन महाराष्ट्र में उसी तरह बीजेपी यहाँ पे कुछ कर पाएगी सर? देखिए, मैं आपको एक बात बता दूं, इस वक्त ही नहीं, अगले कई सालों तक बीजेपी रहने वाली है. उसकी एक ही वजह है, उन्होंने मोदी जी ने, फडणवीस जी ने सिर्फ डेवलपमेंट का काम किया है. ऐसा अचानक नहीं होता. जो हमें नाम रख रहे थे वहाँ के भी वोटिंग हमने ज़्यादा लेकर चुनकर आए. क्यों? कि गए 5 साल में हमने काम कर कर दिखाया. मोदी जी का नेतृत्व, ये सर्व समावेशक नेतृत्व है, वही महाराष्ट्र में भी रहेगा. और आने वाले चुनाव में, चुनाव कभी भी हो, वन हैंडेड देवेंद्र जी फडणवीस के नेतृत्व में हमारी भारतीय जनता पार्टी की ही सरकार आने वाली है. सर, देवेंद्र फडणवीस ने जो जुमला कहा था, मी पुन्हा येईल, ते जुमला साकार होणार? बघा, वो वापस आ ही गए थे. अब धोखा होने के बाद क्या करेंगे? आ तो गए थे वो, कभी सोचा था क्या ऐसा होगा? और अगर वो कहते कि हमारे पहले ऐसी ऐसी बात हुई थी, तो फिर उसको तुमने उसका नुमाइश करना चाहिए था, स्टेज पर से बताना चाहिए था. वो हर स्टेज पर उन्हीं के साथ में रहकर कहते थे कि मैं वापस आऊँगा, तब आपने कोई ऑब्जेक्शन नहीं लिया. फिर बाद में कुछ भी बताना और हमें पद चाहिए, ये लेवल पर बात कर कर पद ले लेना, मैं तो उसके आगे बोलता हूँ, ठीक है ले लिया ना, काम करो ना. आज बिजली नहीं है, आज पोखरा योजना बंद है, जलयुक्त शिवार बंद है, पूरे सरकारी शालाएं, पूरे अधिकारी कर्मचारी व्यस्तता से भ्रष्टाचार में लुप्त हुए हैं. ये जो मतलब अभी दिख रहा है आपको नज़ारा, ये बदलने के लिए सिर्फ और सिर्फ देवेंद्र फडणवीस ही फिर से आने वाले हैं. सर, देवेंद्र फडणवीस जी ने 150 घंटे की रिकॉर्डिंग पेश की है संसद, और ऐसा भी सुनने में आ रहा है कि देवेंद्र फडणवीस साहब की जान को खतरा है. माओवादी के बारे में देखिए, जो पॉलिटिक्स में आता है ना कोई भी, तो वो कफन लेकर ही बाहर गिरता है. समझे क्या आप? ये मरने चलने के डर हमें बताया नहीं जाए, जो बता रहे होंगे वो. और देवेंद्र जी को कोई नहीं, हमारे जैसे करोड़ों कार्यकर्ता जब जाएंगे, जब उनके जान को धक्का लगेगा. कोई मजाक है क्या? ऐसा कोई भी जान को धक्का दे देगा और ये होगा. और 125-150 घंटे की रिकॉर्डिंग क्या कहती है? क्या कहती है? आपने सुना क्या? अरे कहाँ से लिया और कैसा प्राप्त किया, उस पर जा रही है नेता. उधर वाले क्या बोल रहे हैं, ये तुमने कैसे क्या प्राप्त, अरे कैसे क्या नहीं, झूठी है क्या सही है, इस पे बात करो. अब वो बताने वाले हैं. कल हाउस में मैंने सुन रहा हूँ कि भाई ये सिर्फ वो सरकारी वकील को ये केसेस दी नहीं थी. अरे लेकिन वो सरकारी वकील है ना, वो सरकारी वकील के पास में ये पूरे कार्यक्रम का पकाया जाता है और वो बाहर इस ढंग से अड़काने की कोशिश होती है. और इसके बावजूद भी हम चुप बैठेंगे? बिल्कुल नहीं. हम जान हथेली पर लेकर चलने वाले भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता है. हमें कुछ नहीं होने वाला, हमारे साथ नेचर है. महाविकास आघाड़ी का ये कहना है सर कि ये बदले की भावना है, यानी बीजेपी को हार बर्दाश्त नहीं हुई है, इसलिए वो बदले की भावना को लेकर ऐसे आरोप लगा रही है. एक आधी बात बताना चाहिए उन्होंने. देखो, डे वन से चिल्लाचोट चल रही है, एक भी पुरावा इन्होंने बताया नहीं आज तक. भारतीय जनता पार्टी जो कुछ भी कर रही है वो पूरे प्रूफ के साथ में, सबूत के साथ में कर रही है. वो व्यक्ति क्या कर रहे हैं? अच्छा मुझे बताओ, क्या हमारे पास के न्यायालय मतलब खत्म हो गया क्या? न्यायालय नहीं है. मैंने बोल दिया, ऑब्जेक्शन लिया और वो सक्सेस हो गया क्या? मैं अगर आपके पास झूठा लेता हूं तो मेरे पास में बदले की भावना से इन्होंने किया, उसकी भी सेक्शन है, वो लगाओ. वो तो सरकार है उनकी, वो खुद कर सकते हैं. वैसा करना नहीं, लोगों को मिस करना. जब कोई भी काम नहीं कर सकता वो कंफ्यूज करता है. जब कन्विंस करना नहीं आता तो कंफ्यूज करना आसान होता है, इसलिए वो कंफ्यूज कर रहे हैं. लेकिन जनता और आप पत्रकार लोग सब भली बाती जानते हैं. लेकिन मेरा आप पत्रकारों से सवाल है, मैं 2-2.5 साल से देख रहा हूं, हमें हमारे फडणवीस जी से लेकर तो हर बीजेपी के नेताओं को जो सवालात पूछे जाते हैं उनके सामने नहीं पूछे जाते. संजय राउत साहब ने एक पत्रकार परिषद शिवालय में बुलाई थी, शिवसेना भवन में. उन्होंने पत्रकार परिषद का मतलब ऐसा होता है क्या, आप आओ, मैं जो बोलूंगा वो सुनो और चले जाओ?
पत्रकारों के क्वेश्चन आंसर होते हैं ना, उसको पत्रकार परिषद बोलते हैं। वो तो फिर आपने फेसबुक लाइव पे भी भेज देते थे तो भी सबको मिलता था, लेकिन इस बात पर कोई सवाल नहीं उठाए जाते। इसलिए मेरे इस स्तंभ को भी विनती है, इन्होंने भी समाज के हित में उनको सवालात पूछने चाहिए। थैंक यू। आपने जो है सुनखेड़े के लिए क्या क्या विकास किया है, थोड़ा हमारे दर्शकों को बताइए। माझं नाव ललिता सुरेश सोनवणे, मी सोनखेडा या गावाची सरपंच आहे आणि मला सरपंच होऊन 1 वर्ष झालेलं आहे। तर त्या 1 वर्षाच्या काळामध्ये म्हणजे कोरोना काळ होता त्यावेळेस, तर कोरोना काळामध्ये सर्वात महत्त्वाचा दवाखाना होता आणि तो 3 गावं मिळून एक उपकेंद्र असल्यामुळे आणि ते बंद पडलेलं असल्यामुळे मी सर्वात पहिले ते काम हाती घेतलं आणि 1 वर्षाच्या आत मी 40 लाख रुपयाचा निधी त्यासाठी उपलब्ध करून घेतला आणि गावाच्या विकासासाठी मी नेहमी प्रयत्नशील असणार आहे आणि ह्या दवाखान्याचा लाभ सर्वांना आता ते घेता येणार आहे। बरोबर, मी गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतची नवीन इमारत बांधलेली आहे। त्यामध्ये पूर्ण गावामध्ये CCTV कॅमेरे पण बसवलेले आहेत। तसेच गावाच्या दवाखान्यासाठी मी उपोषणही केलेलं होतं। तसेच गावामध्ये पिण्याची जी सोय आहे तिथे RO प्लांट मी बसवलेला आहे। तसेच गावामध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था आणली आहे आणि पाणंद रस्त्याचे वगैरे कामं मी हाती घेतलेले आहेत। अशा पद्धतीने मी गावाचा 1 वर्षामध्ये बराचसा विकास केलेला आहे आणि आणखी उरलेल्या 4 वर्षामध्ये मी पूर्ण गावाचा कायापालट करणार आहे।